ही डिझाईन व्यवस्थित आली पाहिजे. मटेरियल घेतो ना आपण त्यावेळेला याची डिझाईनचं सेपरेट सेपरेट कट करतात, कारण पुढच्या साईडला गळा असतो शक्यतो पट्टी आहे बघा. आता यांनी पण तसंच केलं, पुढची जी पट्टी असते ती काढून टाकायची, त्याच्यावरती डायरेक्ट माप टाकायचं नाही, ते काढायचं नंतर लावायचं जेव्हा तुम्हाला लावायचं त्यावेळेला. आता आपण काय करणार आहे, कुर्तीची कटिंग करणार आहे. ठीक आहे, तुमची किती आहे? 38. बंद घडी इकडे आली 38 प्लस 39.5. ठीक आहे, ती पूर्ण उंचीचं माप टाकलं पहिलं. इथं काय येणार, मुंडा 7, तुमची कंबर उंची किती आहे 12, त्याच्यात अर्धा इंच खाली घ्यायचा. कट उंची 19, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचं. ठीक आहे, हीच माप सरळ टाकायची. टाकली, स्केल द्या मोठी. प्रतीक्षा स्केल ही रेषा काय करणार आहे आपण, जोडून घेणार आहे. घेतलं, आता इथं काय टाकणार वरती आपण, गळा. आणि गळा 2.5 आहे. शोल्डर तुम्हाला गळा मोठा पाहिजे की छोटा? 15. छोटाच पाहिजे. मागचा गळा कितीचा घ्यायचा आहे हे याच्यासाठी विचारते, कारण पूर्ण शोल्डर घ्यायला लागेल. जर तुम्हाला पॅक पाहिजे असेल, आता मी घातलाय हा गळा, जर का तुम्हाला पॅक पाहिजे असेल तर शोल्डर मोठं घ्यायचं, आणि जर तुम्हाला डीप गळा पाहिजे असेल तर तुम्ही 2.5चा, आता त्यांनी कसं घेतलं 2.5चा तसं घेतलं तरी चालतं. आणि जर असं म्हणजे बंद गळा पाहिजे असेल तर किती शोल्डर घ्यायचं? जो शोल्डर असेल त्याचा निम्मा घ्यायचा, त्याच्यात अर्धा इंच 15च्या निम्मा. नाही डीप घ्यायचं म्हणजे एवढा पण नाही. ठीक आहे, शोल्डर किती तुमचं एक्स्ट्राच असणार, 3.5चं शोल्डर, म्हणजे 3चं आहे, अर्धा इंच मिळवलं. ठीक आहे, सेम माप तुम्हाला हे ब्लाऊजला शिकवलेलं आहे मी. कमरेपर्यंत सगळी माप सेम आहेत, फक्त शोल्डर मध्ये बदल आहे. बंद गळा असेल तर, बंद गळा असेल तर शोल्डर मोठं घ्यायचं. म्हणजे 3.5 आहे ना, आता यांचा 15चा शोल्डर आहे, त्याचा निम्मा किती येतो? 7.5. त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचा, किती झाला? 8. ठीक आहे, म्हणजे मग गळा तुमचा किती येणार? 3, 3.5. कारण बॅक साईडचा जेव्हा आपण वरती घेतो गळा, त्याला डीप घेतला तर चालतो. ठीक आहे, ही झाली माप. आता इथे काय टाकणार आहे, छाती किती आहे? 8 चौक 32, म्हणजे 8.5ची छाती प्लस 2 इंच. ठीक आहे, कंबर किती आहे? 32, 28. ठीक आहे, सीटगेर किती आहे? 40. 10 प्लस 2, 1.5 इंच, सीडीआरला 11.5. आलं लक्षात? 2 इंच जर झाला मॅडम चुकून तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो का? काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त घेर वाढतो. आता जसं याचं आहे, आपले रेडीमेड जे ड्रेस असतात त्याला हा घेर खूप मोठा असतो. कुणाला आवडतो, कुणाला नाही आवडत. मग आपण शिवून का घेतो ड्रेस, की आपल्या मापात पाहिजे, परफेक्ट बसतो आपल्याला. बरोबर ना? फिटिंग करताना काहींचा इथं गोळ येतो, पाठीमागच्या साईडला फुगा पडतो जर मोठा असेल. ठीक आहे, म्हणून घ्यायचं त्याला. आता ही जी उंची आली 11.5, तेवढंच काय येणार आपला खालचा घेर, जेवढा सीट घेर तेवढा खालचा घेर. ठीक आहे, आता हे आखून घ्यायचं असं. याच्यात अजून काही कुणाला कन्फ्युजन आहे का? कुणाच्या काही लक्षात नाही आले, विचारून घेतो. हा इथे 1 इंचाचा चॉप. ठीक आहे, हा कसा द्यायचा हे तर तुम्हाला माहितीच आहे. हे बघ, ही पूर्ण उंची त्याच्यात 1.5 इंच मिळवायचं. ठीक आहे, सरळ माप घेतलेली इथून सरळ माप सांगते. पहिली उंची झाली, त्याच्यानंतर आपला मुंडा
ब्लाऊजला घेतो त्याच्या खाली कंबर उंची, जी ब्लाऊजची उंची घेतो आपण ती, ठीक आहे. त्याच्या खाली काय आलं, कट उंची, कट. यालाच आडवा काय घेणार आपण, सीट घेर, ठीक आहे. कट उंचीलाच सीट घेर असतो. मुंड्याला काय टाकतो आपण, छाती. कमरेला काय टाकतो, कंबर घेर, ठीक आहे. प्लस याच्यामध्ये 2 इंच, याच्यामध्ये 2 इंच, कारण हा भाग जास्त असतो आपला कमरेचा आणि याचा. सीट घेर आपण आहे तो फिक्स ठेवतो. फिक्स म्हणजे जेवढा असेल तेवढा, त्याच्यात 1.5 इंच मिळाला, ठीक आहे. आणि जेवढा सीट घेर असेल तेवढा आपण काय घेणार आहे, तेवढा 1.5 इंचच मिळून घ्यायचं त्यात. आणि याच्यामध्ये 1 इंचाचा हा चॉप. हे आलं लक्षात. अजून कुणाला काही कन्फ्युजन आहे का, विचारून घ्या, परत बोलू नका नाही की मला नाही आता समजलं नाही. नाही. मला फक्त ती कमर घ्यायचं आहे का, आपण आतमध्ये कमरदाब 1 इंच घेतो ते कटिंग त्याला झालेलं, म्हणजे अलीकडचं जे राहायचं ते अजिबात ठेवलंच नाही, कटिंग झाले बघा, ते लक्षात येतं लगेच कोण दिसतो ना तिथे जास्त प्रमाणात. मग तेच म्हणते, हा जो घेर असतो ना, हा घेर तुम्ही ज्या वेळेला आपण ड्रेस शिवणार आहे, ठीक आहे. आता ही तुम्हाला नॉट शिकवलेली आहे, कट छाटायची, ही जी नॉच दिलेली आहे, ठीक आहे. याला काय करतो आपण, 1 इंचापर्यंत याला ही समजा ही फिटिंग असते, ठीक आहे. 1 इंचापर्यंत हे कट उंचीचं माप असतं आपल्याला, ज्याला कट तयार करायचं असतं, ठीक आहे. याला लक्षात. हा ते एक दाखवा खरं मॅडम, शिवताना दाखवते. हे असं असतं, म्हणजे काय होतं, हा एवढा जो आहे हा प्रॉपर एवढंच कट तयार करायला लागतो, आणि हा भाग स्ट्रेट पाहिजे. हा जर क्रॉस असेल, आता हा क्रॉस आहे समजा, याला तुम्ही जर फिटिंग करायला गेलं तर याची बसत नाही, वेगळाच फील पडते, फिनिशिंग अजिबात येत दिसत नाही. नाही. शिवताना प्रॉब्लेम होतो, असा होतो, शिवताना प्रॉब्लेम होतो म्हणजे होतो. आणि कट हा सगळ्यात, जसं ब्लाऊजची फिटिंग कशी प्रॉपर लागते आपल्याला, तसं याच्यावरती जिथं आपल्याला कट बनवायचं आहे ती फिनिशिंग जर चांगली आली तर तो ड्रेस इथे व्यवस्थित बसला तर एवढा राऊंड तर छान दिसतो ड्रेस, नाही तर ते वेगळा दिसतो. आलं लक्षात.